Dear students, I am Dr. Rajiv Sapre and this is the 9th lecture about the chapter Similarity. As you know, this is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Okay, so coming to the chapter Similarity, in all these previous 8 lectures, we have seen certain things called as a basic proportionality theorem, its converse, then theorem of bisector of the angle of a triangle. See, all these things are here in this, and properties of 3 parallel lines and their transversals. See, या 4 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. जरा एकदा उजळणी करू आपण काय आपण म्हणतो आहोत ते. सी व्हेनेवर यू टॉक अबाउट बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम, बघा इथे कशी परिस्थिती आहे बघा. BAC हा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये AC ही जी ट्रायंगलची साईड आहे त्याला पॅरलल आपण PQ ही लाईन काढलेली आहे आणि ती जी लाईन आहे ती AC ला पॅरलल आहे. परंतु आणखी एक त्याच्यावर कंडिशन आहे की ही जी लाईन आहे ती उर्वरित ज्या 2 भुजा आहेत, आता AC ही आपण बेस घेतल्यानंतर उरलेल्या भुजा कोणत्या होणार, BA आणि BC, तर त्यांना ती छेदणारी लाईन आहे. कुठल्या पॉईंट्समध्ये ती छेदते, PQ. त्यामुळे काय झालं बघा, या लाईनमुळे P या ठिकाणी BA चे 2 भाग झाले, एक झाला BP, दुसरा झाला PA. इथे पण तसंच झालं, BQ आणि QC. तर यांचा रेशो हा प्रपोर्शनेट असतो. याचाच अर्थ काय बघा, इथे म्हटलंय इन ट्रायंगल ABC इफ सेगमेंट PQ, that means this segment is parallel to segment AC, then AP upon PB is same as CQ upon QB. This is basic proportionality theorem. आणि त्याचा कॉन्व्हर्स काय, कॉन्व्हर्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय, कॉन्व्हर्स ही स्टेटमेंट, कॉन्व्हर्स हा कन्सेप्ट आपल्याला वारंवार आता वापरावा लागेल. ओके, म्हणजे बघा ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की P implies Q, then its converse is Q implies P. त्यामुळे ही जी स्टेटमेंट आहे P implies Q, त्याचा अर्थ काय असतो, इफ P then Q. मग त्याचा कॉन्व्हर्स काय असणार आहे, इफ Q then P, इफ Q then P. दिस इज इट्स कॉन्व्हर्स. लक्षात आलं का, हा महत्वाचा इश्यू आहे. कारण अनेक वेळा आता पुढे जाऊन तुम्हाला असे थिअरम्स असतील आणि त्याचे कॉन्व्हर्स काय आहे, वेदर ते कॉन्व्हर्स इज ट्रू ऑर नॉट ट्रू. असं काही गरज नाही आहे की P implies Q हा जो थिअरम आहे त्याचा कॉन्व्हर्स Q implies P तो सिद्ध करता येईलच असं काही नाहीये. कॉन्व्हर्स मे ऑर मे नॉट बी ट्रू, यू विल कम अक्रॉस सर्टन रिझल्ट्स. आत्ता तरी आपण हा कॉन्व्हर्स जो आहे तो ट्रू आहे. म्हणजे कसं बघा, कॉन्व्हर्स ऑफ दिस थिअरम काय होईल बघा, इन ट्रायंगल PQR सपोज PS अपॉन SQ, बघा हे आता इफ मध्ये येणार आपलं, इफ PS अपॉन SQ इज PT अपॉन TR, देन लाईन सेगमेंट ST इज पॅरलल टू लाईन सेगमेंट QR. बघा इथे तुम्हाला लाईन सेगमेंट PQ पॅरलल टू लाईन सेगमेंट AC दिलेलं होतं आणि त्यावेळी तुम्ही सांगितलं की AP अपॉन PB सेम ॲज CQ अपॉन QB. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, PS अपॉन SQ is same as PT upon TR, then we are saying कि line segment ST is parallel to line segment QR. So whatever is given in this particular basic proportionality theorem is to be proved in the converse. आणि जे आपण तिथे प्रूव्ह केलं ते इथे दिलेलं आहे. यानंतर आपण हा अँगल बायसेक्टर थिअरम बघितला. हे 4ही थिअरम्स अत्यंत महत्वाचे आहेत. सी पुढचं जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला करणार आहात त्याच्यामध्ये हे थिअरम्स तुम्ही वापरणार आहात. मग इथे काय दिलंय बघा, हा जो ट्रायंगल आहे ABC त्याच्यामध्ये B च्या ठिकाणचा जो अँगल आहे ना तो आपण बायसेक्ट केला. बघा इथे सर्कल आहे, इथे सर्कल आहे. याचा अर्थ काय होतो, हे दोनही अँगलचं मेजर समान आहे. म्हणजेच हा जो ऍक्च्युअल मेन अँगल आहे त्या ट्रायंगलचा ABC या ट्रायंगलचा अँगल ABC तो या BD या लाईनमुळे, या रेमुळे, तो रे असणार ना, तो बायसेक्ट झाला. आपण फक्त आता सेगमेंट घेतो त्या रेची, B पासून D पर्यंत. D हा पॉइंट या साईडवर आहे AC वर. मग आपलं काय म्हणणं आहे, म्हणजे हा जो आपलं म्हणणं नव्हे, थिअरम ऑफ अँगल बायसेक्टर काय सांगतो, बायसेक्टर ऑफ अँगल, की अशी जर सिच्युएशन असेल तर या D मुळे जे AC या साईडचे 2 भाग झाले त्यांचा रेशो म्हणजेच AD अपॉन DC यांचा जो रेशो आहे तो BA अपॉन BC एवढा असतो. BA आणि BC काय आहेत,
जो अँगल बायसेक्ट केला त्याच्या या साईड्स आहेत, अँगलचे ते दोन भुजा आहेत त्या अँगलच्या. म्हणून काय लिहिलंय बघा आपण, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. आणि मग पुढे जाऊन आपण प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सल्स बघितल्या. म्हणजेच काय, ही जी लाईन आहे बघा, ए एक्स ही लाईन, बी वाय ही लाईन, सी झेड ही लाईन, या 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि एल आणि एम त्याच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. ट्रान्सव्हर्सल्स म्हणजेच काय, छेदिका. मग या 3 लाईन्समुळे त्या ट्रान्सव्हर्सलचे 2 इंटरसेप्ट झाले. एक झाला ए बी, दुसरा झाला बी सी. इथे झाला एक्स वाय, दुसरा झाला वाय झेड. मग या इंटरसेप्टचा रेशो सेम असतो. म्हणजेच काय, ए बी अपॉन बी सी इज सेम ॲज एक्स वाय अपॉन वाय झेड. हे जे 4 थिअरम्स आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आपण प्रत्येक ठिकाणी प्रूफ करताना वापरलेला आहे. दिस इज ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. हे गणिताचं सौंदर्य आहे की आपण ऑलरेडी जे सिद्ध केलेलं आहे ते वाया जात नाही. ते आपल्याला पुढच्या प्रूफ्समध्ये, पुढच्या त्या मॅथमॅटिक्सच्या थिअरीच्या डेव्हलपमेंटमध्ये वापरावंच लागतं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू अबाउट दीज कन्सेप्ट्स. आता इथे काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, वी कॅन इझिली गो थ्रू देम. आता इथे बघा, हा जो पहिलाच प्रॉब्लेम आहे, सी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, एक ट्रायंगल काढलेला आहे. म्हणजे मी फक्त एक्सप्लेन करतो, ॲक्च्युअली दे हॅव सॉल्व दॅट प्रॉब्लेम देअर, सो यू कॅन डेफिनेटली गो थ्रू दॅट. पण मला कसं आहे माहिती आहे का, तो प्रॉब्लेम आपण जेव्हाही अभ्यासतो त्यावेळी तो कसा अभ्यासायचा हे तुमच्या मनावर बिंबवायचं आहे. बी सी आणि इथे एक त्यांनी डीई दिलेलं आहे बघा, डीई. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, आपल्याला दिलेलं आहे की इन ट्रायंगल एबीसी डीई इज पॅरलल टू बीसी. डीई हे बीसीला पॅरलल आहे. आता ही सिच्युएशन बघितली की लगेच तुम्हाला जाणवलं पाहिजे की मला इथे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरावा लागतो. कारण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमची प्रूफ जर तुम्ही नीट केलेली असाल तर तुम्हाला ही डायग्राम लगेच क्लिक व्हायला पाहिजे की ओके, अरे हा, इथे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरायला आहे. 3 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल्स दिसले, एखाद्या ट्रायंगलमधल्या एखाद्या अँगलचा बायसेक्टर दिसला की मला लक्षात यायला पाहिजे की मला तिथे अँगल बायसेक्टर थिअरम वापरायचा आहे, इथे मला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरायचा आहे, इथे मला पॅरलल लाईन्स, 3 पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सल्स ही प्रॉपर्टी वापरायची आहे. आपणाला डायग्राम बघितल्यानंतर क्लिक व्हायला पाहिजे. आता त्यांनी काय सांगितलंय बघा, इफ डी बी इज 5.4 सेंटीमीटर्स. बघा, हे त्यांनी दिलंय 5.4 सेंटीमीटर्स. ए डी 1.8, हे तुमचं 1.8 आहे. ओके. अँड ई सी बघा, हे दिलेलं आहे 7.2 सेंटीमीटर्स. देन व्हॉट इज आस्क्ड इज व्हॉट इज ए ई. नाउ व्हेरी सिम्पल, यू कॅन से दॅट इट इज गिव्हन हिअर ना की डीई इज पॅरलल टू बी सी. आपल्याला दिलेलं आहे ना, डीई इज पॅरलल टू बी सी. सो व्हॉट वी कॅन से, गिव्हन डीई इज पॅरलल टू बी सी. सो by basic proportionality theorem, by BPT, what I can say, AD divided by DB is equal to AE divided by EC. ओके, म्हणजेच काय झालं बघा, 1.8 डिवायडेड बाय 5.4 इज इक्वल टू AE जे आहे ना ते आपण एक्स मानूया. जनरली काय असतं माहिती आहे का, जी व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते यू कॉल इट एज एक्स. सो इथे मला काय मिळेल, एक्स अपॉन EC विच इज 7.2. नाव इट इज व्हेरी सिम्पल, एक्स विल बी इक्वल टू व्हॉट, क्रॉस मल्टिप्लाय करा तुम्ही, 1.8 इंटू से 7.2 डिवायडेड बाय 5.4. आता तुम्हाला माहिती आहे 18 त्रिक 54, त्यामुळे हे तुमचं 3 होणार आणि 7.2 ला 3 ने भागलं की 24 त्रिक 72, म्हणजे हे 2.4 होणार. सो दिस व्हॅल्यू एक्स विल बी 2.4 झालं. सो सी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वी हॅव युज्ड. मी तुम्हाला हे सांगेन की गणितं कशी सोडवायची, एखादा प्रॉब्लेम तुम्हाला आल्यानंतर कसा विचार करायचा हे फार महत्त्वाचं आहे. आपोआप प्रॉब्लेम नाही सुटणार, तुम्हाला आधी त्या प्रॉब्लेमसाठी लागणारी सर्व थिअरी माहिती पाहिजे. मग इथे डायग्रामवरून कळतं आपल्याला की वी हॅव टू यूज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. तो आपला आधी मुखोद्गत पाहिजे, व्हॉट इज दॅट बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. इफ यू डू नॉट नो दॅट देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. So always whenever you try any problem in mathematics, what is important is you should have a thorough knowledge of the things that are required. Thorough knowledge of the things that are required. Once you know that, you can do problems. Okay, so this is what I wanted to
tell in this particular problem. Okay, now see the next problem here that is solved. इथे बघा डायग्राम बघितल्यावरच कळतं, इथे अँगल बायसेक्टर आहे हा PQR हा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये R चा अँगल बायसेक्टर आहे तो दिलेला. मग आता आपला थिअरम काय सांगतो, त्या अँगल बायसेक्टर समोरच्या साईडला कुठे छेदलं त्याने, एस ने. म्हणून हे जे दोन भाग झाले PS अपॉन SQ यांचा रेशो काय असणार, RP अपॉन RQ. पास. इफ यू नो दिस थिअरम यू कॅन डू दिस प्रॉब्लेम. मग आता बघा ना इथे कसं झालं, आय विल ड्रॉ दिस फिगर हिअर. सी द ट्रायंगल इज हिअर. काय होतंय बघा, ट्रायंगल एक तुम्हाला दिलेला आहे, हा असा ट्रायंगल आहे. ओके, आणि इथला जो अँगल आहे त्याचा हा बायसेक्टर आहे. म्हणजे इथे जेवढा अँगल आहे तेवढंच इथे आहे. दोन जी वर्तुळं काढलेली आहेत त्याचा अर्थ ती मापं समान आहेत. ओके, आणि मग इथे नाव आहेत, हा P, हा Q आणि हा R, आणि मग इथे S. त्यांनी दिलंय काय बघा, इन ट्रायंगल PQR सेगमेंट RS बायसेक्स अँगल R. दिस इज गिवन. RS बायसेक्स द ट्रायंगल, सॉरी अँगल R. आता अँगल R असं म्हटलं जातं, काही लोक असं इन्सिस्ट करतील की तो अँगल तुम्ही PRQ असा म्हणा, परंतु असं म्हटलं जातं अँगल P, अँगल Q, अँगल R. और अगदी परफेक्शन हवं असेल तर तुम्ही म्हणा अँगल PRQ. नथिंग रॉंग. अँगल R म्हटलं म्हणजे काही गुन्हा नाहीये. इट इज ओके. इट इज अज्युम्ड दॅट यू अंडरस्टँड व्हॉट यू मीन बाय अँगल R. इट इज नॉट नेसेसरी की अँगल PRQ म्हणा. अँगल PRQ हे परफेक्ट आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलंय बघा, तर त्यांनी सांगितलंय की इफ PR इज 15, बघा PR हे 15 दिलेलं आहे. नंतर त्यांनी दिलंय RQ हे 20 आहे, दिस इज 20, अँड PS हे 12 दिलेलं आहे. तर SQ किती हे विचारलेलं आहे, मग हे आपण X मानूया. सो नाव बाय अँगल बायसेक्टर थिअरम, अँगल बायसेक्टर थिअरम काय होईल बघा, PR म्हणजे ते PS अपॉन SQ. आता इथे तुम्ही PS आधी घेतलं म्हणून इथे ही PR आधी घ्यायची, ते उलटं नाही करायचं. PR divided by QR. Now all the values we have. See, we have the value of PS. PS is given to be 12. So it is 12 upon X is equal to PR upon QR. So it is 15 upon 20. So I can say cross multiplication gives you 15X. A cross multiply is equal to 20 into 12. And so X will be equal to 20 into 12 divided by 15. बरोबर ना. हा 15 इकडे खाली येणार छेदमस्थानी. मग 5 चोक 20, 5 त्रिक 15, आणि मग हे 3 चोक 12, म्हणजे एकूण किती झालं ते, X विल बी 16. सो यू कॅन डिक्लेअर लेंथ ऑफ SQ किंवा नुसतं SQ म्हणा इज इक्वल टू 16. तुम्हाला बघा पुस्तकांमध्ये कसं दिलंय, SQ इज 16. सो दॅट इज अलाउड. दॅट इज अलाउड. म्हणून ते सॉल्व्ड प्रॉब्लेम्स बघायचे. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की कशा टाईपचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे, कसं लिहिणं अपेक्षित आहे, हे कळण्यासाठी हे सर्व काम करायचं. ठीक आहे. आता पुढचा प्रॉब्लेम बघा. तिथे सुद्धा बघा लगेच तुम्हाला कळलं पाहिजे की इथे समहाऊ आय हॅव टू यूज प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर वॉट ट्रान्सव्हर्सल्स. मग त्या प्रॉपर्टीप्रमाणे काय होणार बघा, AC अपॉन CE विल बी BD अपॉन DF. बघा इथे आपल्याला त्यांनी फक्त गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. सो आय थिंक यू कॅन डू दॅट. बघा इथे आता काय लिहिणार बघा आपण, AC अपॉन काय लिहिणार त्या चौकोनामध्ये, काय लिहिणार बघा, AC अपॉन इथे काय लिहिणार, हे AC आहे अपॉन काय CE. सो इट विल बी CE. दॅट इज द थिंग दॅट वी हॅव टू राईट. आणि इथे काय होणार, DF खाली छेदमस्थानी DF दिलाय म्हणजे वर BD आहे, त्यामुळे हे BD अपॉन DF. ठीक आहे. आणि आता किमती टाका, ते दिलेलंच आहे इथे AC 5.4. सो दॅट इज दे हॅव रिटर्न 5.4 डिवायडेड बाय 9, कारण काय CE 9 दिलेलं आहे. सो दॅट इज गिवन. आणि मग इथे इज इक्वल टू BD, बरोबर ना. BD ची लेंथ किती दिली आहे बघा, 7.5. सो इट इज 7.5 अपॉन DF.
आणि मग तुम्हाला DF काढायचा आहे, म्हणजेच काय होईल, DF इंटू 5.4 क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 7.5 इंटू 9. सो DF विल बी 7.5 इंटू 9 अपॉन 5.4. पण 9/54, त्यामुळे हे कॅन्सल होऊन इथे 0.6 येईल. म्हणजेच हे काय झालं, 75/10 म्हणजेच 7.5 आणि भागिले 0.6 आहे, म्हणजेच उलट करून म्हणलं की 10/6. सो दिस 10 विल गेट कॅन्सल्ड आणि 75/6 ची जी व्हॅल्यू आहे ना ती तुम्हाला काढावी लागेल. 75/6 म्हणजे किती होणार, 12/72. त्यामुळे 12 पूर्ण झाले आणि 3 उरले, 3/6 म्हणजे 5. सो 12.5 असं येईल त्याचं. सो हिअर DF विल बी 12.5. दिस इज हाऊ द प्रॉब्लेम्स आर डिस्कस्ड. करेक्ट. आता पुढे बघा, इथे त्यांनी एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. काय ऍक्टिव्हिटी आहे बघा, इन ट्रायंगल ABC. मी तुम्हाला सांगितलं ना, हे ऍक्टिव्हिटी म्हणजेच प्रॅक्टिकल्स आहेत. सो त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्या ऍक्टिव्हिटीज करा. नुसतं वाचायचं आणि सोडून द्यायचं असं नाही करायचं. त्याच्यामधून आपल्याला पुढे काय थिअरी मांडणार आहेत लोक ते त्याचा अंदाज येतो, ते कळायला लागतं. म्हणून ह्या ऍक्टिव्हिटीज फार इम्पॉर्टंट आहेत. आणि आता ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याला इम्पॉर्टन्स आहे. प्रॅक्टिकल्स जसे फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये कितीतरी वेळा मी सांगितलं आहे, तशीच ही मॅथमॅटिक्समधली प्रॅक्टिकल्स आहेत. ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आहेत. सो यू शुड डू दॅट. मग इथे काय म्हटलंय बघा, इन ट्रायंगल ABC रे BD, हा जो BD रे आहे तो बायसेक्ट करतोय. कुणाला बायसेक्ट करतोय, B या अँगलला, ABC. बघा आता इथे अँगल ABC म्हटलेलं आहे, मग अशी नुसतं अँगल B म्हटलं होतं. त्यामुळे बोथ आर इंटरचेंजेबल, वी कॅन यूज. तर तो AC ला छेदतो आहे. ओके. ADC म्हणजे A आणि C यांच्यामध्ये D आहे. नाव ड्रॉ लाईन पॅरलल टू BC. ED ही लाईन आहे ती BC ला पॅरलल काढली. म्हणजे आता या साईडला ही D पॅरलल आहे, म्हणजेच मला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम वापरता येईल. आणि इथे हा अँगल बायसेक्ट होतोय म्हणजे तोही वापरता येईल. बघा, देन प्रूव्ह दॅट AB अपॉन BC इज AE अपॉन EB. बघा म्हणजे कसा प्रॉब्लेम आहे. आय विल डिस्कस दिस प्रॉब्लेम इन डिटेल्स. काय केलेलं आहे बघा, एक ट्रायंगल काढलेला आहे. राईट, देर इज वन ट्रायंगल आणि सपोज दिस इज दॅट ट्रायंगल. ट्रायंगल इज से व्हॉट इज दॅट ट्रायंगल, ABC. मग हा जो ट्रायंगल आहे ना त्याला इथला जो अँगल आहे ना तो बायसेक्ट केला आपण. म्हणजे इथे हा पॉईंट आहे तो D घेतला आणि या पॉईंटमधूनच इथे एक आपण पॅरलल रेषा काढली. कशाला पॅरलल, ही DE जो सेगमेंट आहे ती BC ला पॅरलल आहे. ठीक आहे. मग हे सर्व दिलेलं आहे तुम्हाला बघा. इन अ ट्रायंगल ABC, दिस इज दॅट ट्रायंगल ABC. रे BD बायसेक्स, म्हणजे इथे आपण अशा खुणा करतो, दोन सर्कल काढायची, म्हणजे हे बायसेक्शनची खूण झाली. इथे पण जो अँगल आहे तोच इथे आहे. म्हणजे या अँगलचे म्हणजे ABC हा जो अँगल आहे त्याचे दोन समान भाग केले या BDने, म्हणजेच तो बायसेक्ट झाला. बायसेक्ट ह्याच्यामध्ये दोन समान भाग असं अपेक्षित आहे आणि तो D ला मिळतो. आणि म्हणजे तो जो अँगल बायसेक्टर आहे तो D या पॉइंटला, AC वर D या पॉइंटला मिळतो. ओके. आणि दुसरं काय झालंय बघा की ED, बघा त्यांनी दिलेलं आहे DE इज पॅरलल टू साइड BC आणि AEB हे पण AEB आहे. म्हणजे हा AB हा जो रेषा म्हणजे साईड आहे त्या ट्रायंगलची त्याच्यावर हा पॉइंट आहे E आणि AC ही जी साईड आहे त्याच्यावर D हा पॉइंट आहे. त्याच्यामुळे आता मला काय म्हणता येईल बघा प्रूफमध्ये, बघा प्रूफमध्ये काय काय म्हणता येईल. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC रे BD बायसेक्ट्स अँगल B, बायसेक्ट्स अँगल B. मग त्याच्यामुळे काय होतं आपल्याला माहिती आहे की AB डिवायडेड बाय BC will be equal to AD upon DC. Okay, so this is result 1 and this is because of what? Angle bisector theorem. Angle bisector theorem we have used here. तसंच काय होईल बघा in triangle ABC. Now what we can say, AE upon EB
AE upon EB म्हणजेच कुठलं बघा हे AE upon EB is same as AD upon DC. दिस इज से रिझल्ट 2 आणि हा कशावरून आला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. मग आता इथे काय झालं बघा AD अपॉन DC दोन्ही ठिकाणी कॉमन आहे म्हणजे दोघांच्याही राईट हँड साइड्स आर इक्वल सो देअर लेफ्ट हँड साइड्स ऑल्सो मस्ट बी इक्वल. सो AB अपॉन AC इज इक्वल टू काय मिळेल मला AE अपॉन EB मिळेल. AE अपॉन EB. We can say this from 1 and 2. From 1 and 2. Okay. So this is how this problem म्हणजे काय काय केलं याच्यामध्ये बघा अँगल बायसेक्टर आणि बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचं हे कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामधून अल्टिमेटली काय सिद्ध झालं AB अपॉन AC. बघा इथे काय सिद्ध केलं आपण AB अपॉन AC इज सेम ॲज AE अपॉन EB. जर हा अँगल बायसेक्टर असेल तर AE अपॉन EB बघा राईट हँड साइड AE अपॉन EB इज सेम ॲज AB अपॉन BC प्रोव्हायडेड कुठल्याही बाबतीत नाही होणार आहे. इथे दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत की आय एम एबल टू यूज बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम बिकॉज ED इज पॅरलल टू BC and also I am able to use angle bisector theorem because angle B is bisected by this BD. That is why this is possible. So this is a combination of what? Both the things. Basic proportionality theorem also and angle bisector theorem also. अशी combinations पण आपणाला manage करता आली पाहिजे. So moral of the story is we must be very strong with the basic ideas. That means whatever theorems are taught to you, त्या सर्व थिअरम्सचं आपलं नॉलेज चांगलं पाहिजे. आय मस्ट नो इच अँड एव्हरी थिअरम हाऊ इट इज यूज्ड एटसेट्रा. थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. टिल देन बाय. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy and take advantage of these lectures. Thank you.